अतिथिगण समोर उपस्थित असलेले सर्व धानोरा आणि परिसरातील माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा आपली सर्वांची माफी मागतो. आवाज कुठे येतो की आपल्याकडे मला यायला उशीर झाला, त्यामुळे मी पहिल्यांदा आपली माफी मागतो. प्रचंड जल्लोष हा आजच्या दौऱ्यामध्ये महाकोळी सर्कल मध्ये आणि फुलवळ सर्कल मध्ये दौरा करत असताना झाला. लोकांच्या प्रेमाला ओलांडून येता आलं नाही, तरीही बाबुळगावला किमान इथं जेवढे बसले त्याच्या 1.5 लोक होते. तिथं त्यांची 2 शब्द तरी बोलावा अशी इच्छा होती, पण त्यांना हात जोडून आपण उद्या कन्नरला या, माझी नियोजित सभा आहे असं सांगून मी इथं आलो. नागदरवाडीमध्येही तेच चित्र होतं किंवा गंगनबीडमध्येही तेच चित्र होतं. हे प्रेमाचा लोंढा ओलांडून येताना मला या ठिकाणी उशीर झाला, म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची माफी मागतो. बांधवांनो, धानोरा हे गाव मागच्या विधानसभेला असेल का जिल्हा परिषदच्या निवडणुकीला असेल, लोहा मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे की धानोरा गाव हे मनोहर धोंडेचे गाव आहे. सगळे एकीकडे, सगळे उमेदवार एका बाजूला आणि एकटे मनोहर धोंडे एका बाजूला, एवढं प्रचंड प्रेम या धानोरा वासियांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलंय. खर तर जे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या वातावरणामध्ये आमचे रघुनाथ घोडके असतील, कुणाल बोलणारे किंवा आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते यांची अपेक्षा होती की धानोरामध्ये महादेव जानकर साहेबांची सभा घ्यावी. मित्रहो, जानकर साहेब ही महाराष्ट्रभर प्रचाराला फिरतात आणि वेळ त्यांना फिरत नाही. त्यामुळे त्यांनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं, धोंडे सर, सगळ्या जगाला माहिती आहे महादेव जानकरची आणि मनोहर धोंडेची काय मैत्री आहे. त्यामुळे कोणी काही जरी म्हणालं तरी मी आलोच पाहिजे असं आवश्यक नाही. गरज पडली तर मी आपल्याला व्हिडिओ देतो असं म्हणून त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवला आणि तो आपल्याकडे सगळीकडे व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी आवाहन केलेलं हा कंधारच्या जनतेला, खास करून धनगर हटकर समाजामध्ये जे गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय, मताचे तुकडे पाडण्याचं सुपारी घेऊन काम चाललंय, त्या बांधवांना सुद्धा महादेव जानकर साहेबांनी त्या व्हिडिओमधून आवाहन केलं. आपल्या सगळ्याला माहिती आहे, उभं आयुष्य महादेव जानकर साहेबांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या धनगर आणि हटकर समाजाला संघटित करून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि मग त्यांनी पक्ष काढला. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघाचं वारं फिरलंय. लोहा आणि कंधार विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सगळ्या बहुजन एकजुटीने मनोहर धोंडेच्या पाठीमागे उभा टाकलाय आणि म्हणून या प्रस्थापित लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. हे बिथरलेत, त्यांना कळत नाहीये काय करावं. अनेक षडयंत्र करून बघितले, उपयोग झाला नाही, म्हणून शेवटची फडफड चालू आहे. जसा दिवा विझताना फडफड करतो तसं आता यांचा दिवा विझणार आहे 23 तारखेला.
यांची शेवटची फडफड चाललेली आहे. मनोहर धोंडे तुमच्यातला आहे. गेली 40 वर्ष मनोहर धोंडेंनी निष्ठेनं एकाच पक्षामध्ये शिवसेनेमध्ये काम केलं. रोज एक पक्ष बदलणारा मनोहर धोंडे नाही. म्हणजे शिवसेनेच्या दलालांनी सुपारी घेऊन पुण्याचं पाखलून त्याला तिकीट दिलं असेल, परंतु मनोहर धोंडेंनी पक्ष बदलला नाही. जर मी पक्ष बदललो असतो तर मला खासदार होता आला असतं, मंत्री होता आला असतं. पण पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा मला तत्वनिष्ठा आणि विचार महत्वाचा आहे. म्हणूनच मागचे 40 वर्ष मनोहर धोंडे एकाच पक्षात आहे. शेवटी पक्षाने दूर केलं तरी मी पक्ष बदलला नाही बांधवानो. कारण मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कधी वाकणार नाही, झुकणार नाही, स्वाभिमान गहाण टाकणार नाही. यांच्याकडे लाचार होऊन गुलाम होण्यापेक्षा मी सगळ्या बहुजनाला सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी नावाचा आपला स्वतःचा पक्ष काढला आणि जनतेच्या कोर्टात न्याय मागायला आलो. की काय चुकलं मनोहर धोंडेचं? 40 वर्ष निष्ठेनं शिवसेनेत राहणं ही मनोहर धोंडेची चूक आहे का? किंवा मी कुठे जन्म घ्यावा हे माझ्या हातात नाही, कोणाच्या हातात नाही. आणि केवळ प्रस्थापित लोकांनाच, पैसेवाल्यांनाच पक्षामध्ये जर तिकीट दिली जाणार असतील आणि तेही दलाला करून आणि सुपाऱ्या घेऊन तिकीट दिले जाणार असतील, बांधवांनो मी जनतेच्या दरबारात आलो पाहिजे. या भूमिकेतून मी या ठिकाणी या सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून उभा टाकलोय. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यापासून खरं तर या राज्यामध्ये मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची दरी निर्माण करून जाती जातीमध्ये तणाव निर्माण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम काही मंडळींनी या ठिकाणी चालवलं. आणि त्याच्यामध्ये प्यादे म्हणून खास करून आपल्या तालुक्यातले काही चमचे वापरले गेले. आवर्जून सांगेल मी आपल्याला की जेव्हा लोकसभेचा निकाल आला तेव्हा धनगर हटकर समाजाचं महाराष्ट्रातले एक वैराग्य मूर्ती असलेले नेतृत्व सन्माननीय महादेव जानकर यांचा परभणीत पराभव झाला. तर दुसरीकडे ज्या भारतीय जनता पार्टीची मुलं महाराष्ट्रामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी रुजवले, तात्या जगन्नाथ वर्या सरपंच, ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मुलं रुजवले, त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वारसदार असलेल्या पंकजाताई मुंडे यांचा बीडमधून पराभव झाला. मित्र काही चांडाळ चौकडीचं समर्थन करताना म्हणू लागले की महाविकास आघाडीचं वारे होतं म्हणून पडले. मग दुसरा प्रश्न पडला लोकांना की परभणीमध्ये महादेव जानकर पडतात, बीडमध्ये पंकजाताई मुंडे पडतात, हे जर महाविकास आघाडीचं वारं आहे म्हणून पडले असतील तर औरंगाबादला महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे का पडले? आणि म्हणून सगळीकडे हे पसरलं. आणि मग लक्षात आलं की आता हा बहुजन ओबीसी एकजुटीने उभा टाकणार आहे. त्यांचा मुकाबला करण्याची ऐपत ना प्रताप चिखलीकर मध्ये आहे, ना श्याम शिंदे मध्ये आहे, ना एकनाथ पवार मध्ये आहे. म्हणून कटकारस्थान सुरू झालं. आणि जसे वजिरारी प्यादे बुद्धिबळात वापरतात तसं या तालुक्यातले काही प्यादे वापरले गेले.
मित्रहो, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा हा बहुजन समाज एकजूट झालाय, हुशार झालाय, शहाणा झालाय, त्याचा परिणाम हा एकत्रितपणे मनोहर धोंडेच्या पाठीमागे उभा टाकणार आहे हे लक्षात आल्यामुळे अशा प्रकारचे षडयंत्र केले गेले. कारण मनोहर धोंडेची लोहा विधानसभेची उमेदवारी ही 28 जानेवारी 2024 ला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जाहीर झाली. एप्रिल महिन्यात लोकसभा झाल्या आणि जून महिन्यात निकाल आला. त्यानंतर या दोन्ही तालुक्यामध्ये पोचलेले पोपट आशा शिंदे असेल किंवा प्रताप चिखलीकर असेल यांनी पोचलेले पोपट पुढे करून आपल्या दोनच तालुक्यामध्ये ओबीसीच्या बैठका झाल्या. मी आपल्याला विचारणार आहे, आपल्या बाजूला पालम तालुका झाल्या का ओबीसीच्या बैठका? आपल्या बाजूला ओबीसीची संख्या जास्त असलेला मुखेड तालुका आहे, झाल्या का बैठका? महाराष्ट्रात कुठे बैठका झाल्या सांगा? त्या फक्त लोहा आणि कंधारमध्ये झाल्या. त्याचं कारण होतं की एकजूट करायचं त्यांचे पोपट पुढे करून आणि हा गठ्ठा, हा लचका मनोहर धोंडेकर न जाऊ देता तोडून बाजूला काढायचा आणि इंग्रजाचं सूत्र वापरायचं, थोडा झोडा राज्य करा, ह्या नीतीतून अशा प्रकारचं कटकारस्थान करण्यात आलं. बांधवांनो, मी आपल्याला सांगणार आहे, 2017ला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या. मी काय त्याचं नाव घेऊन मोठं करायची माझी इच्छा नव्हती, पण आम्हाला कळालं की कशा पद्धतीनं विष काढून आशा शिंदेकडचेच पैसे खर्च करायचे, आशा शिंदेकडूनच पैसे घेऊन वाटायचे आणि मताची फोड करायची. हे जे षडयंत्र चालू झालंय ते आता लोकांच्या पुढे उघड करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी आपल्याला सांगेल, जो चंद्रसेन पाटील नावाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे, धनगर आणि हटकर समाज बांधवांना मला हात जोडून विनंती करायची, भावनिक होऊ नका. असंच जर असतं तर धनगर हटकर समाजाचे गणेशदादा हाके हे अहमदपूरमध्ये उभा आहेत. मीच महादेव जानकर साहेबांना सांगून अहमदपूरचे भाजपचे माजी आमदार बबरूवान खंदाडे यांना राष्ट्रपती उमेदवारी द्यायला लावली होती. पण जेव्हा 2 उमेदवार झाले आणि गणेशदादा हाकेचा मला फोन आला, मित्रहो, भाजपचा माजी आमदार असलेले बबरूवान खंदाडे साहेबांना मनोहर धोंडेचा एक फोन गेला की 2 नको, माघार घ्या. माझ्या एका शब्दावर, एका फोनवर बबरूवान खंदाडेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेऊन गणेशदादा हाकेला पाठिंबा दिला. हा मनाचा मोठेपणा वैचारिक माणसं दाखवू शकतात. तर दुसरीकडे जत तालुक्यामधून आमचे पडळकर उभा आहेत. धनगर आणि हटकर समाजातले तरुण नेतृत्व गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर यांच्या जत मतदारसंघात लिंगायत समाजाचं 75,000 मतदान आहे. बांधवनं तिथे सुद्धा माजी नगराध्यक्ष लिंगायत समाजाचा त्यांनी उमेदवारी दाखल केलेली होती. माझ्या एका फोनवर जत मधला लिंगायत समाजाचा जतचा माजी नगराध्यक्ष बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि गोपीचंद पडळकरला जाहीर पाठिंबा दिला. 75,000 मतदार लिंगायत आहे. हा मनाचा मोठेपणा आम्ही फार दूरदृष्टीने वापरला. पण इथे मात्र हातातल्या कळपुत्री बाहुल्यात तिचे मालक जेवढा चाबी देतोय, चाबी देणारी बाहुली आपल्याला माहिती आहे, जेवढी चाबी दिली तेवढीच नसते आणि पुन्हा बंद पडतंय. तसं त्यांचे मालक जे आहे ती आशा शिंदे आणि प्रताप चिखलीकर आहे. त्यांनी शिकवलेला हा पोपट आहे, जेवढं शिकवलं तेवढंच बोलतोय. मी आपल्याला विचारणार आहे, हा जिल्हा परिषद सदस्य होता,
त्याला कधी स्वप्न तरी पडलं होतं का आमदारकीचं? नाही. पण लोकसभेचे निकाल आल्याच्या नंतर अशा शिंदेनी पुढे केलं, करार झाला की विधानसभेच्या निवडणुकीचा पूर्ण खर्च मी करेल, फक्त ओबीसीचा लचका तोड, तू काही निवडून येणार नाही, पण विधानसभेच्या नंतर येणाऱ्या जिल्हा परिषदेला तुझा सगळा खर्च करून तुला झडपी मेंबर करेल. हा सौदा केला आणि हा पोपट शिकवलं तेवढं बोलायला सुरू झाला. मी आजपर्यंत त्याच्यावर बोललो नाही, कारण त्याची अवकात पण नाही, मी त्याच्यावर बोलण्या एवढा तो मोठा नाही. मी आपल्याला सांगेल बांधवनो, हा चंद्रसेन पाटील काँग्रेसचा कार्यकर्ता होता. तुम्हाला माहिती आहे 2017च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी माझ्या घरची, माझ्या भावाची पत्नी सावरगाव जिल्हा परिषदेला अपक्ष उभा केली होती, बरोबर आहे. भाजप सोबत युती करून अपक्ष उभा केलं होतं. तेव्हा काँग्रेस पक्षाकडून हा चंद्रसेन पाटील जिल्हा परिषदेची उमेदवारी मागत होता. अशोक चव्हाण यांनी त्याला जिल्हा परिषदची उमेदवारी दिली नाही. तेव्हा आता हा चंद्रसेन पाटील माझ्याकडे आला आणि मला विनंती करू लागला की सर, मला काँग्रेस उमेदवारी देत नाहीये, मी ओबीसी आहे आणि काही करा, पंकजाताई मुंडेला आपण सांगा आणि मला भाजपची उमेदवारी द्या. मित्र, मी त्याच्या एका शब्दावर, माझ्याकडे 10 जण आले होते, त्यांची नावं घेत नाही, माझ्या एका शब्दावर पंकजाताई मुंडे यांनी तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेला फोन केला आणि ह्या चंद्रसेन पाटीलला काँग्रेसचा असताना सुद्धा महाकोळी सर्कलमध्ये भाजपचं तिकीट दिलं आणि हा भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाला. राहिला का भाजप सोबत? नाही. वरचा मजला रिकामा असलेला आणि 15 दिवसामध्ये पैशाच्या जोरावर आमदार झालेला श्याम शिंदे त्याचा चाटू झाला. कोणा पक्षाचा होता हा श्याम शिंदे? शेका पक्षाचा. हा जिल्हा परिषद सदस्य कोणा पक्षाचा? भाजपचा. आणि म्हणून याच्या रक्तात बोलावी आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही, भाजपचं तिकीट घेऊन झडपी मेंबर झाला. झडपी मेंबर झाल्यानंतर हा शेका पक्षाच्या श्याम शिंदेचा चमचा झाला. 5 वर्ष श्याम शिंदेच्या ताटाखालचं मांजर होऊन राहिल्यानंतर हा श्याम शिंदेच्या विरोधात जाऊ शकतो का? याची ऐपत आहे का? पण अशा शिंदेनी सांगितलं म्हणून हा त्यांच्या विरोधात गेल्याचं दाखवून ओबीसीच्या बैठका सुरू केल्या. आणि बांधवांनो, ओबीसी बैठकांमध्ये यांचं काय म्हणणं होतं? 2 समाजात दरी निर्माण करून भांडणं लावायचे आणि यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या. यासाठी मनोहर धोंडे कधी वापरला जात नाही, कारण माझं मत विकासावर आहे. असं कधी कटकारस्थान आम्ही करत नाही. यांनी जेव्हा ओबीसीच्या बैठका घेतल्या, काँग्रेसमधून भाजप, भाजपमधून शेका पक्ष आणि शेका पक्षातून याने आणलं बाळासाहेब आंबेडकरांना. बरं, बाळासाहेब आंबेडकरांना आणलं, त्यांचा झाला. आणि काय शपथ घेतली यांनी? माळाकोळीच्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांनी शपथ घेतली की सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर कोणालाही उमेदवारी देऊ, सगळ्यांनी त्याचं काम करायचं. केलं का? दिली ना बाळासाहेबांनी उमेदवारी. आणि तिथेही भावनानी बाळासाहेबांनी उमेदवारी दिली नाही. हा महादेव जानकर साहेबाकडे गेला. बांधवांनो, महादेव जानकरनी सांगितलं की ओबीसीचा महाराष्ट्राचा लिंगायत समाजाचा नेता तिथं आहे आणि तो 40 वर्षाचा माझा मित्र आहे, तुला उमेदवारी मी देऊ शकत नाही. हा दारोदार फिरला. हा तिथून गेला विनय कोरेकडे. विनय कोरेंनी तेच सांगितलं. तिथून गेला मग आनंदराज आंबेडकरकडे. कोण होता आनंदराज आंबेडकर? आंबेडकर आपल्याला माहिती आहे, बाळासाहेब आंबेडकरांचे लहान भाऊ आहेत. त्यांचा वेगळा पक्ष आहे. यांनी उमेदवारी घेतली, तिकीट घेतलं कोणाचं? आनंदराज आंबेडकरांचं. बघा रेकॉर्डवर त्यांचा पक्ष आहे. आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाचं तिकीट त्या चंद्रसेन पाटलांनी घेतलं. उमेदवारी अर्ज भरताना आनंदराज आंबेडकरांचा मुलगा आला होता की नाही? आणि म्हणून उमेदवारी घेतली
आणि आनंदराव आंबेडकरांचा मुलगा उमेदवारी अर्ज भरायला आला आणि बांधवांनो तिसऱ्या दिवशी आनंदराव आंबेडकर आंतरवली सराटीला जाऊन मनोजदादा जरांगे सोबत युती केली आणि म्हणून युती केल्यानंतर युती झाली मनोजदादा जरांगे सोबत. मला सांगा तुला तोंड आहे का रे बाबा ओबीसीवर बोलण्याचं आहे का तोंड? कोणा तोंडाने ओबीसीवर बोलतोय? आताही तो उमेदवार आनंदराव आंबेडकरच्या पक्षाचा आहे. एवढं झाल्यानंतर सगळ्यात वाईट काय असेल तर एका दिवसात ओबीसीचा महाराष्ट्राचा नेता झालेला लक्ष्मण हाके हा सुद्धा दलाल आणि गद्दार निघाला. मी त्याला 15 वर्ष ओळखतो. मला काही त्याची किंमत नाही. मी बोलत नव्हतो यासाठी. मला वाटलं नव्हतं की हे एवढे बेईमान निघतील. त्यांचे सगळे छक्के म्हणजे मला माहिती आहेत. हा लक्ष्मण हाके मराठ्यांच्या विरोधामध्ये रान तापवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसची सुपारी घेऊन होता. बरं, दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचं वातावरण तयार करता आणि तेढ निर्माण करून तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करता. मित्रहो, मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हाच लक्ष्मण हाके गणपतराव देशमुख नावाचे 9 टर्मचे आमदार होते धनगर समाजाचे. 9 टर्म महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये धनगर समाजाचं एक बलाढ्य नेतृत्व म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं नाव होतं. जेव्हा त्यांचे निधन झालं आणि त्यांचे नातू उभा टाकले विधानसभेला तेव्हा हेच लक्ष्मण हाके त्याच्या विरोधात होते. त्यांना धनगर समाजाचा पोळका याची गरज नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की यांनी हे काम केले. आनंदराव आंबेडकरची उमेदवारी घेतली ना तर मग जरांगे दादांसोबत युती आहे त्यांची. कशासाठी ओबीसीच्या गाडीला भेटता? कोणाची सुपारी घेऊन काम चाललंय हे जनतेने तर ओळखलंय. पण मला हात जोडून विनंती करायची धनगर हटकर समाजाला, बांधवांनो, भावनिक होऊ नका. आपण समजून घ्या. मी तुम्हाला अनेक उदाहरणं दिली त्याचे. तुम्हाला मनोजदादा जरांगेची बरोबरी करायची ना तर मनोजदादा जरांगे आंतरवली सराटीमध्ये बसून एक बोट वर केलं तर लाखो मराठा बांधव जमतायत. आणि हा ओबीसीचा नेता सुपारी घेऊन प्रताप चिखलीकरची 50 लोकांमध्ये गल्ली गल्लीला फिरतोय आणि आपणच दगड मारून घेऊन कांगावा करतोय. कुठं ते आणि कुठं तू? बरं, याच्यात इज्जत कोणाची गेली? लक्ष्मण हाकेची आणि चंद्रसेन पाटलाची इज्जत गेली नाही. इथे इज्जत गेली ओबीसी समाजाची. आम्ही समजून का घेत नाही? बाचोटीमध्ये झालेलं कांड ही घटना खरी नाही. प्रताप चिखलीकरनी घडून आणलेलं कांड आहे. आणि सुपारी घेऊन लक्ष्मण हाके आणि चंद्रसेन पाटील यांनी हा कांगावा केला. तिथे फसले. ओबीसी पाठीमागे गेली नाही. मग धनगर हटकर समाजाला भावनिक बनवणं चालू झालं. आपल्या जातीचा माणूस 75 वर्षानंतर उभा टाकलाय, सोबत राहा. काही करून तुकडा काढायचा या पद्धतीचा षडयंत्र आहे. बरं, यांनी महाराष्ट्रभर एक भूमिका घेतली का? नाही. काय भूमिका घेतली? बांधवर शेवटच्या दिवशी उमेदवारी उचलायच्या दिवशी मी जाहीरपणे सांगेल, धनंजय मुंडे साहेबांनी पहिला फोन केला आणि चंद्रसेन पाटलाला सांगितलं की फूट पाडण्याचे कारस्थान करू नका, उमेदवारी उचलून घ्या. ऐकले नाही. धनगर समाजाचे कर्मयोगी नेते म्हणून यांची ओळख आहे आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मानस पुत्र म्हणून यांची ओळख आहे. त्या महादेव जानकर साहेबांनी फोन केला की चंद्रसेन फार उचलून घे. ऐकले नाही. बाजूच्या अहमदपूर तालुक्यातले गणेशदादा हाके जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं, बाबा माझ्यासाठी धोंडे सरनी माजी आमदाराचा फॉर्म उचलून पाठिंबा दिला आहे आणि अहमदपूरमध्ये त्यांच्या शिवा संघटनेचे 40,000 मत आहेत. तू तिथे हे केलं तर मी इकडे धोक्यात आहे आणि पाडापाडीचे काम आपल्यात होऊ नये, फॉर्म उचलून घे. ऐकलं नाही. बबुरान खंडाड्यांनी फोन केला
ऐकलं नाही. काय केलं पाहिजे? त्यांना 2.5 कोटी पाहिजे होते म्हणा. दलाला करता तुम्ही लोकांना मूर्ख समजता. बांधायला इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा मी सोडून दिला विषय. मला हरकत नाही, आपण लोकांच्या पुढे जाऊ, जनतेच्या पुढे जाऊ. मी आजच्या क्षणापर्यंत कुठेही त्याच्या विरोधात बोललो नाही. पण यांची नाटकं बघितल्याच्या नंतर ओबीसीचा महाराष्ट्राचा नेता म्हणून घेतोय आणि एकाच मतदारसंघात 2-2, 4-4 दिवस मुक्कामाला राहतोय. लक्ष्मण हाके कुठला नेता आहे तू? बरं, याची कारस्थाने लक्ष्मण हाकेची तुम्हाला सांगेल. जे ओबीसीचे राज्य पातळीचे नेते आहेत त्यांना संपवण्याची सुपारी लक्ष्मण हाकेने घेतली. जसं पंकजाताई महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या नेते आहेत, तसं महादेव जानकर राज्यातले ओबीसीचे नेते आहेत, तसं मनोहर धोंडे तालुक्यातले नाहीत बांधवांनो, महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते आहेत. आणि त्यांनी सुपारी घेतली. चंद्रसेनला उभा करून मनोहर धोंडेला पाडा. बरं, मला पाडायला जनता पाडील, तू कोण मला पाडणार? जनता सुज्ञ आहे, जनतेला कळतं सगळे. बरं, इतर ही भूमिका. बाजूचा गंगाखेड मतदारसंघ बघा. गंगाखेड मतदारसंघामध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे, ज्याने आता महादेव जानकर साहेबांनी उल्लेख केला की रत्नाकर गुट्टेला रासप सेवा संघटना युतीचे उमेदवार म्हणून मनोहर धोंडेंनी निवडून आणलंय. त्या रत्नाकर गुट्टेला वंजारी समाजाचा आहे, त्याला पाडायला त्यांनी रबगडे उभा केला. आणि वंजाऱ्याला सांगतोय वंजारून धनगरी एक आहेत. किती नाटक. तिकडे गंगाखेड मध्ये डॉक्टर गुट्टेला पाडायचा प्रयत्न. त्याहीपेक्षा भयानक काय असेल, आजच सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय. परळीमध्ये धनुभाऊ मुंडे उभा आहेत, महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. धनुभाऊ मुंडेला पाडण्यासाठी सुपारी घेऊन यांनी वंचित आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. परळीमध्ये सांगतो मी, परळीमध्ये धनुभाऊ मुंडेला पाडण्यासाठी त्याचा पाठिंबा धनुभाऊ मुंडेला नाही, उघड पाठिंबा दिला वंचित आघाडीला. का? तर धनुभाऊ मुंडे पडले पाहिजे. आणि इकडे भोकरमध्ये अशोक चव्हाणचा गटोडा घेऊन लक्ष्मण हाकेंनी अशोक चव्हाणच्या पोरीला जाहीर पाठिंबा दिलाय. अशोक चव्हाण ओबीसी आहेत का? कुठून नाटकं लावली ही? आणि म्हणून मला हात जोडून विनंती करायची, बादर ओबीसी कोणी सोबत नाही. मी आता वंजारी गावांचा दौरा करून आलो, पेटून उठलीत गावं. त्यामुळं कोणी भ्रमात राहू नका. धनगर हटकर समाजाचंही मत फोडायचा त्यांचा जो प्रयत्न चाललाय, माझी धनगर हटकर समाजाला भावनिक बनवू नका अशी विनंती आहे. आमचा दुश्मन कोण आहे? ही प्रस्थापित मंडळी आमचे दुश्मन आहेत. आणि यांना खेटायला कोणता चंद्रकांत पाटील पेटलं तर दारू लावून बसतील. त्याला खेटायला मनोहर धोंडेच पाहिजे. आणि म्हणून आपण भावनिक न बनता विकासाला मत द्या. कुठल्याही पद्धतीचे षडयंत्र, उद्या हे शेवटचा प्रयत्न करतील अफवा बसवायचं. काही ठिकाणी अफवा बसवतील की मनोहर धोंडेंनी माघार घेतली, मतदानाच्या दिवशी अफवा पसरवतील मनोहर धोंडेंनी आम्हाला पाठिंबा दिला, अशा अफवा पसरवतील. तुम्हाला माहितीये मनोहर धोंडे काय आहे? कधीही मनोहर धोंडे निर्णय घेत नाही. आणि जर एकदा निर्णय घेतला तर कटेंगे मगर हटेंगे याची भूमिका असेल. आणि असं कोणी अफवा पसरवत असेल तर ऐकून घेऊ नका. अफवा पसरवण्याच्या कानाखाली आवाज काढा. बांधवांनो, मनोहर धोंडेची लढाई एकट्या प्रताप चिखलीकरच्या विरुद्ध नाही, एकट्या आशा शिंदेच्या विरुद्ध नाही, एकट्या एकनाथ पवारच्या विरुद्ध नाही, तर शेवटच्या दिवशी 19 तारखेला हे तिघही एक होणार आहेत. आणि तिघही एक होऊन मनोहर धोंडेची लढाई या तिघांच्या विरुद्ध होणार आहे. म्हणून गाफील राहू नका, मतात फूट पडू देऊ नका. एकजुटीने राहा आणि एकजुटीनेच मतदान करा. प्रेशर कुकरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी एकजुटीने मतदान करावं असं नम्र आवाहन करतो. एकनाथ पवार महाविकास आघाडीचा म्हणून भूलू नका. हा काही शिवसैनिक नाही, हा खर तर देवेंद्र फडणवीसचा पिट्टू आहे. तो त्याला सांगून आलाय की लोह्यात मी शिवसेनेत जातो आणि निवडून आलं की तुमच्याकडेच येतो. हा 40 वर्ष भाजपचा आहे. आणि याला 15 दिवसात श्याम शिंदे आमदार झाला पैशावर म्हणून स्वप्न पडायला लागले. त्याचं पाठीमागं खायला कोणी नाही.
गोरगरीब मजुराचं कारखान्यातले जे लेबर असतात त्यांचं रक्त पिऊन जमा केलेला पैसा आहे. त्या पैशावर त्यालाही स्वप्न पडावेत की मी आमदार व्हावं, आणि म्हणून गद्दारी करून बैमानी करून तो इकडे आला. हा काही शिवसैनिक नाही. शिवसैनिक तो असतो जेव्हा शिवसैनिकावर अन्याय होतो तेव्हा वाघासारखी झाप मारतो. बांधवनो, हा शिवसैनिक आहे का? अरे बाबा, तुला नेतेगिरी करायची, तू शिवसेनेचा नेता आहे ना, तर तुझ्या पक्षाचा लोहा तालुका प्रमुख हा चंदू आडगावकर 10 महिन्यापासून 3 जिल्ह्यातून फरार आहे. 3 जिल्ह्यातून त्याला हद्दपार केलंय. तू तुझा तालुका प्रमुख सांभाळू शकत नाही. त्याचा दुसरा उपतालुका प्रमुख मोठ्या कापशीचा संतोष वडवळे त्याला कुत्र्यासारखं मारलंय. त्या संतोष वडवळे उपतालुका प्रमुखाला कुत्र्यासारखं मारलं म्हणून तो नांदेडच्या आयसीयू मध्ये ऍडमिट, आणि बातमी कळाल्याबरोबर हा एकनाथ पवार पुण्याच्या आयसीयू मध्ये ऍडमिट. अरे बाबा, तुला तालुका प्रमुख आणि उपतालुका प्रमुख सांभाळता येत नाही, तर तू शिवसैनिकाला आणि कार्यकर्त्याला कधी संरक्षण देणार आहे? हिंमत असेल तर 15 वर्ष मनोहर धोंडे इथं काम करतो. माझे कार्यकर्ते गरीब आहेत पण निष्ठावान आहेत. बांधवनो, 15 वर्ष मनोहर धोंडे आणि मनोहर धोंडेचे कार्यकर्ते काम करतात. एकाही कार्यकर्त्याकडे कोणा जागीरदाराची डोळा मोठा करून बघायची हिंमत नाही. त्याला माहिती आहे, जर अशा प्रकारची माझ्या कार्यकर्त्याकडे डोळे मोठे करायची हिंमत दाखवली तर बांधवांनो त्याचा डोळा काढून हातात दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या गद्दारांना बैमानांना ओळखा, मतात फूट पडू देऊ नका. आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला सगळ्या जाती धर्माचे लोक, शेतकरी, कष्टकरी, दलित बांधव, मुस्लिम बांधव सगळ्या एकजुटीने उभा टाकलेत. तुम्ही सुद्धा एकजुटीने उभा टाका आणि 20 तारखेला प्रेशर कुकरचं बटन दाबून तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून मनोहर धोंडेला आशीर्वाद निवडून द्या. एवढं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.